नमस्कार, मी ऋषिकेश तुम्हा सर्वांचं रशीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. चला तर मग बघूयात कसा बनवायचा चिकन मसाला. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. या खड्या मसाल्यामध्ये आपण दालचिनी, बादलफूल आणि तमालपत्र या खड्या मसाल्यांचा वापर केलेला आहे. खडे मसाले हलकेसे भाजले की त्यामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. आपल्याला कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग हा हलकासा गोल्डन ब्राऊन कलरचा झाला पाहिजे. आता आपण यामध्ये बारीक चॉप केलेलं लसूण आणि बारीक चॉप केलेलं आलं टाकणार आहोत. आता आपल्याला आले आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. आता इथे आपला कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण बारीक कट केलेले टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो पण मऊ होईपर्यंत सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे टोमॅटो लगेच मऊ होईल. आता इथं सर्व टोमॅटो मऊ झालेला आहे, कांदाही चांगला भाजलेला आहे. आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकणार आहोत. यामध्ये आपण लाल तिखट, धने पावडर, हळद आणि चिकन मसाला टाकलेला आहे. मसाला हलका भाजण्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 80% शिजवलेलं चिकन टाकणार आहोत. चिकन मी आधीच शिजवून घेतलेलं होतं. चिकन जास्त शिजवायचं नाही, चिकन थोडंसं आपल्याला मसाल्यामध्ये शिजवायला ठेवायचं आहे. आता सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत. आणि याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत. या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला चिकन मसाला तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.